Okay. Namaskar. I'm very glad, such a nice response. But of course, everybody here is highly responsible and highly connected with गर्जे मराठी. आपण हाच प्रोग्राम जो आत्ता करायचा प्रयत्न करतो, प्रयत्नाने आपण निश्चित करणार आहोत. आपण जेव्हा 2 वर्षात 22-23 मध्ये केला होता, तेव्हा त्याच्यामध्ये डॉक्टर प्रफुल्ल नाबर होते, चारू होती, नंतर हेमंत जोगळेकर होते, ह्यातले विकास वारके इन्व्हॉल्ड होते. सो तो प्रोग्राम करतांची गर्जे मराठीची परिस्थिती आणि मध्ये 4 वर्ष गेल्यावरती गर्जे मराठीची परिस्थिती ह्याच्यात तसा काफी फरक आहे. आपल्याकडे आता स्ट्रेंथ पण आहे, आपल्याकडे आता बॅकिंग पण आहे आणि आपल्याला 4 वर्षामध्ये फेअर अमाऊंट ऑफ रिकॉग्निशन पण आहे. सो तो विचार करून आणि आता ते जॉईन नाही झालेले, पण एक प्रफुल्ला चौधरी म्हणून आहेत गोल्डमन सॅक्सचे. सो गोल्डमन सॅक्सचा जो 10,000 वुमन हा जो प्रोग्राम आहे, त्या धर्तीवरतीच आपण करतोय. पण त्यांचा जो 10,000 वुमन प्रोग्राम आहे, माझं असं म्हणणं आहे, की आपण त्याला सपोर्टिव्ह प्रोग्राम करायचा. म्हणजे आपण अगदी मार्जिनल ते छोट्या-छोट्या शहरातल्या बायकांना सुद्धा आपण ट्रेन करून आपण त्यांना त्यांच्या प्रोग्रामला, कारण त्यांचा प्रोग्राम आहे तो प्रॅक्टिकली स्टार्टअप लेव्हलचा आहे, ह्या लेव्हलला न्यायचा. बट हॅव्हिंग सेड दॅट आपल्याला सुद्धा ह्यातनं काही चांगले स्टार्टअप्स मिळू शकतील. आपल्याला सुद्धा ह्यातनं काहीतरी ज्यांना खूप मोठं करता येईल असं करता येईल. सो हे जे कन्सेप्ट आहे ते मी थोडक्यामध्ये सांगतो, की महाराष्ट्रामध्ये आपल्या 350 तालुके आहेत. आपल्याकडे 36 डिस्ट्रिक्ट आहेत, साधारणतः 350 तालुके आहेत. सो आपल्याला तालुका लेव्हलवरती जर किंवा डिस्ट्रिक्ट प्लेस लेव्हलवरती जर लर्निंग सेंटर्स बनवता आली आणि त्यांना जर आपण ट्रेन द ट्रेनर मॉडेलनी त्याचप्रमाणे व्हर्च्युअली आपले ग्लोबल एक्सपर्ट जर त्यांना ट्रेन करू शकले, तर ते करता येईल. आय एम व्हेरी ग्लॅड की मी हे जस्ट इनिशियली अगदी कमी लोकांशी डिस्कशन केल्यावरती अकोला अर्बन बँकेबरोबर आपल्याला काम करता येईल असं कळलं. बुलढाणा अर्बन बँकेने सुद्धा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला, की येस आमच्याकडे हे सगळे लोक आहेत. आपल्याकडे सारस्वत बँक, ठाणे जनता सहकारी बँक ह्या तर आहेतच आहेत. मला जरी आपण गव्हर्नमेंटची मिशनरी वापरली, तरी मला गव्हर्नमेंट किंवा पॉलिटिक्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व आता नाही करायचंय. किंबहुना आपण कधीच करू नये असं मला वाटतं. वी कॅन डू इट ऑन अवर ओन. आपल्याला कुठल्याही फायनान्शियल सपोर्टची गरज नाहीये. आपल्याला म्हणजे मिळाले तर आपण आपल्या विदिन अवर कम्युनिटी, विदिन अवर ग्रुप ते बिल्डही करू शकतो. CSR ऍक्टिव्हिटी सुद्धा कालच आपल्यातल्या बिकॉज इट हॅजंट कम येट, पण अतिशय मोठं असं शिपिंग इंडस्ट्रीमध्ये असलेल्या एकानी त्याच्या CSR मधनं ह्या इव्हेंटसाठी तो आपल्याला मदत करेल म्हणून सांगितलं. सो विदाउट गोइंग मच इन प्रमोशन किंवा मार्केटिंग आपण हे करू शकू असं मला वाटतंय. सो आयडिया अशी आहे, की आपल्या पुण्याचं जे ऑफिस आहे ते किंवा पुणे इंटरनॅशनल क्लबमध्ये ज्याचे आपण मेंबर आहोत, म्हणजे दे गेव अस दॅट मेंबरशिप प्रॅक्टिकली ऑनररी 6 लोक मेंबर आहेत तिथे आपले. सो पुणे इंटरनॅशनल क्लबचा जे व्हेन्यू आहे, तिथे आपण पहिल्यांदा 2 दिवसाचा मोठा बूटकॅम्प करू, की जिथे आपले ऑनलाईन सुद्धा लोक ट्रेन करतील आणि माधव दापके, विजय तळळे, गोस्वामी किंवा विकास वारगे जे तिथे लोकल आहेत, ते त्या ट्रेनर्सना ट्रेन करतील. अर्थात आता ट्रेनर्स हे काही व्हॉलंटरीली काम करतील असं नाहीये. तर आपल्याला त्यासाठीच सगळी फंडची वगैरे व्यवस्था अशासाठीच करायला लागणार आहे, की काहीतरी ह्या ट्रेनर्सना आपल्याला पेमेंट करायला लागेल. सध्या अशी परिस्थिती आहे, की जे मी माझ्या मनात ठरवलेलं आहे, की पहिला जर आपण एक 50 ट्रेनर्सना जर किंवा 25 ट्रेनर्सना जर करायचं म्हटलं आणि त्यांना पुढले जर 5-6 महिने काम दिलं, तर त्यांना जो काय पगार लागेल किंवा जी सेंटर्स उभारायला जे काय हे लागेल, ते पैसे आपल्याकडे आत्ता आहेत किंवा आपल्याला ते रेज करता येतील. ॲट द सेम टाईम अकोला अर्बन कोऑपरेटिव्ह सारख्या बँकेने तर सांगितलं, की त्यांचीच निम्म्या ठिकाणी जिथे जागा आहेत, तिथे तुम्ही ट्रेन करू शकाल लोकांना. सो हे वन्स these 50 or 25 trainers are trained properly, then they will go back, they will ऍप्लिकेशन मागू. त्या ऍप्लिकेशन मधनं आपण वुमेन एंटरप्रिनर जे असतील त्यांची ऍप्लिकेशन सगळी सॉर्ट आउट करू आणि जे ट्रेनर्स असतील ह्यांची जबाबदारी फक्त एका ठिकाणी ज्या 20 बायका असतील किंवा ज्या 10 बायका असतील त्यांना योग्य वेळेला एकत्र आणणं, त्यांना मोठ्या स्क्रीनवरती आपलं जे ग्लोबल ट्रेनर्स, कारण काय गर्जे मराठीची स्ट्रेंथ काय आहे, आपण ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह देऊ शकतो, आपण ग्लोबली रेनाउंड
असे एक्सपर्ट्स आणू शकतो की ज्यांना महाराष्ट्रावरती प्रेम पण आहे, पण ॲट द सेम टाइम त्यांचे व्हिजन आणि त्यांचं पर्स्पेक्टिव्ह हा ग्लोबल आहे. त्यांच्याकडे आयडियाज नवीन आहेत आणि त्यांना काहीतरी करायची इच्छा आहे. सो जे काही कोर्सेस आपण आपल्याकडे आता आपलं स्वतःचं एल-एम-एस डेव्हलप्ड आहे, आपली वेबसाईट व्यवस्थित डेव्हलप्ड आहे. सो आपण जे काही कोर्सेस देऊ, ते कोर्सेस त्या बायका त्याच्यावरती ॲज इफ दे आर कमिंग. जसं आपण पहिला फार गरजे मराठीचा कोहोट केला होता. विजय तळे कॅन टेल दॅट मच बेटर, की इट वॉज लाइक अन एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, बट इट हॅड इमिजिएटली डायरेक्ट ॲप्लिकेशन टू द बिझनेसेस. सो तसं केल्यानंतर आपण ह्या ज्या बँकांशी बोलतोय आणि गव्हर्नमेंटचे ज्या स्कीम्स आहेत, गव्हर्नमेंटच्या अतिशय चांगल्या स्कीम्स आहेत. एक दिग्विजय चौधरी म्हणून बंगलोरचे आहेत, त्यांच्याशी माझं याच्यावरती बोलणं झालं. यू कॅन गुगल दीज नेम्स. अतिशय आयुष्य वुमन एंटरप्रिनरशिपसाठी घातलेला माणूस आहे. पण आत्ता मी आपल्या ग्रुपच्या बाहेरच्या लोकांना अशासाठी नाही बनवलेलं, कारण का वी वॉन्ट टू लीड धिस प्रोग्राम. आपण लोकांना सांगू बाहेरचा किती. अन् इन प्रिन्सिपल आपण असं ठरवलेलं आहे, की आपण इंडिव्हिज्युअली कनेक्शन करू. आपण इन्स्टिट्यूशन ज्या आपल्या लाइक माइंडेड असतील त्यांना बरोबर घेऊ. बट द इन्स्टिट्यूशन शुड नॉट फील दॅट वी आर गोइंग टू देम बिकॉज वी वॉन्ट टू यूज देअर नेटवर्क. असं नाही होता कामा. आपल्याकडे इंडिव्हिज्युअल्स आहेतच. आपण सॅटर्डे क्लबचे पण लोक येतील, आपल्याकडे एमसीसीआयचे पण लोक येतील. पण प्रोग्राम आपण लीड करू, आपण लीड करू. ह्याच्यामध्ये आत्ता जशी मी नावं वाचतोय, अ, आणि हा प्रोग्राम आपण एकदा केलेला होता. त्यामुळे तो प्रोग्राम कसा करायचा ह्याच्याविषयी माझ्या डोक्याला जास्त ताण नाही द्यावा लागला. फक्त आत्ता चेंज असा होणार आहे ओव्हर लास्ट 4 इयर्स. एव्हरीबडी नोज एआय हॅज प्लेड ऑल टुगेदर डिफरंट रोल नाऊ. सो ह्या बायकांना एआय किंवा ॲटलीस्ट प्रॉम्प्ट देऊन एआयचे जे अवेलेबल टूल्स आहेत, ती कशी वापरता येतील हेही आपल्याला शिकवलं पाहिजे. आजच सकाळी मला कुठनं तरी एक इनपुट आला. त्याच्यामध्ये हां, नाही आमच्या घरातनंच आला. माझ्या जावयानेच सांगितलं. आम्ही घरामध्ये माझ्यामुळे आमच्या घराचं जरा रूप बदललेलं आहे. म्हणजे तो जावई तर ॲक्चुअली ही इज नॉन मराठी, पण तरीसुद्धा गरजे मराठी आमच्या घरात माझ्या नातवंडांना पण माहिती आहे. सो त्यांनी पण स्टडी करून सांगितलं, की Googleनीच लखपती दीदी असं काहीतरी पण एक प्रोग्राम केलेला आहे. सो आपण असं काहीतरी चांगलं त्याला अट्रॅक्टिव्ह नाव देऊन वगैरे हा आपण करू शकू. या लखपती दीदी असेल, आपण करोडपती दीदी म्हणून वाटल्यास. ते आपल्याला डेव्हलप करता येईल. सो हा प्रोग्राम डेव्हलप करणं, त्याच्यामध्ये मेंटरशिपची जबाबदारी घेणं, त्याच्यानंतर आपला प्रोग्रामची डिलिव्हरी बरोबर होते का ते पाहणं. वुमेनना कधी-कधी डायरेक्ट फोन करतात. ॲज आपले स्टार्टअपचे जे मेंटर्स आहेत त्यांना माहितीच आहे, की जरी आपला 14 आठवड्याचा प्रोग्राम असला, तरी लोकं बियॉन्ड दॅट जाऊन सुद्धा पर्सनली फोन करतात. आपले मेंटर्स त्यांना वेळ देतात. सो तो वेळ देणं, ह्या सगळ्या गोष्टी आणि आपल्या ट्रेनर्सवरती परत चाप ठेवणं, की बाबा ते करतायत की नाही लोकली जाऊन काम. हे सगळं करायला आपल्याला आपली स्वतःची अतिशय स्ट्राँग अशी टीम लागेल. आत्ता इथे प्रोफेसर वेलणकर आहेत, ते तर म्हणजे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कॉलेजमध्ये हेड आहेत. सो त्यांच्याकडनं आपल्याला इंटर्न्स मिळू शकतील. ज्या मुलींना जसा वेळ असेल तसा करायला. विकास वारकेजींकडे तर पूर्ण नेटवर्क आहे. अ, धुळे, जळगाव वगैरे या एरियात. ते नेटवर्क आपल्याला वापरता येईल. डॉक्टर हेमंत जोगळेकरनी हेमंत गेल्या वेळेला पण तू प्रोग्राम हा अतिशय चांगला केला होतास आणि तुझ्याकडे तर ज्ञानप्रबोधिनी सॉरी काय रे ज्ञानप्रबोधिनीच ना? आपलं व्हिच इन्स्टिट्यूशन यू आर कनेक्टेड विथ हेमंत? सो हेमंतची जी इन्स्टिट्यूशन आहे, ते ती सुद्धा आपल्याला युनिसिटी आयसीटी युनिसिटी आय-सी-टी. आयसीटी आय-सी-टी आणि आपले ह्याचे ज्यांच्या ऑफिसात पण गेलो होतो आपले अ, मराठी विज्ञान परिषद मराठी मराठी विज्ञान विज्ञान परिषद परिषद, सॉरी मराठी विज्ञान परिषद. मराठी विज्ञान परिषदेचं आपल्याला नेटवर्क वापरता येईल आणि त्यांच्याकडचे त्यांचे स्वतःचे अतिशय हार्ड वर्किंग असे व्हॉलंटियर्स थ्रूआउट महाराष्ट्र पसरलेले आहेत. ते आपल्याला येऊ शकतील. जयश्री भिडे मॅडम तर ऑलरेडी तळागाळात काम करतातच आहेत. सो असा सगळा जो आपला ग्रुप आहे, तो करून मला अगदी खात्री आहे, की आपण अतिशय इफेक्टिव्ह असा प्रोग्राम हा रन करू शकू. याला अ, आपण सगळे जरी प्रो बोनो वगैरे म्हणत असलो तरी ह्याला खर्च खूप येणार आहे आणि तो खर्च सध्या तरी असं वाटतंय की पहिले एखादी राउंड तर आपण अगदी सहज बेअर करू शकू. पण ॲट द सेम टाईम वी ऑल शुड कीप ओपन आय टू रेज फंड्स फ्रॉम एनीवेअर दॅट वी कॅन गेट. So this is what I wanted to share. I have shared a document which gives all all म्हणजे all details that I could think of.
सो याच्यावरती कोणाला जर काही बोलायचं असेल आणि हा प्रोग्राम कसा करायचा, माझी स्वतःची अशी इच्छा आहे की आत्तापासून आपण करिक्युलम डेव्हलप करण्यामध्ये आपल्याला काही लोक लागतील, आत्तापासून आपल्याला आउटरीचसाठी काही लोक लागतील, आत्तापासून आपल्याला पुण्यामध्ये जी आपल्याला इन पर्सन आपल्या ट्रेनर्सना शिकवायचं आहे त्यासाठी काय सिस्टीम लागेल, त्यांच्यासाठी स्टडी मटेरियल काय लागेल, त्यांच्यासाठी जेव्हा ते परत जातील तेव्हा त्यांना तो ॲटलिस्ट एखादा स्क्रीन असणं किंवा एखादी जागा असणं यासाठी काय करायला लागेल, हे सगळ्याची तयारी आपल्याला आत्तापासून 20 ऑक्टोबरपर्यंत करता येईल. 1 ऑगस्टपर्यंत तर आपण सगळे बिझी आहोत, थँक्स टू आपले 10 गरजे मराठीला 10 वर्ष होत आहेत. सो ते आपण सेलिब्रेट करतोच आहोत. पण आत्ता जर आपण काही व्यवस्थित स्टेप्स घेतल्या तर 1 ऑगस्टला याचा आपण सुतोवाच निश्चित करू शकतो, बिकॉज 1 ऑगस्टचा प्रोग्राम जगभर व्यवस्थित पोहोचणार आहे. सो दिस इज द थिंग विच आय वॉन्टेड टू शेअर. आता कोणाला काही जर शंका, सजेशन्स किंवा काही कॉमेंट्स असतील तर इट इज ओपन. प्लीज. थँक यू व्हेरी मच.